नमस्कार, मी स्वप्नील मी रश्मी. आणि तुम्हा सर्वांचं फिल्मी कट्ट्यावर स्वागत. आज आपण एक खूप इंटरेस्टिंग फिल्म घेऊन आलोत. फिल्म इराणमधली आहे. फिल्मचं नाव आहे टॅक्सी तेहरान. या फिल्मचा डिरेक्टर आहे जाफर पनाही आणि ह्या डिरेक्टरची स्वतःची खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. इराणमधल्या समाजाचं वास्तववादी दर्शन करणाऱ्या हा डिरेक्टर त्याच्यावर या शूटिंग दरम्यान बंदी आणली जाते. त्याला हाऊस अरेस्ट केला जातो आणि त्याला 20 वर्षांसाठी देशातून बाहेर पडायचं नाही अशा पद्धतीची ती बंदी असते. तर हा काय करतो, हा गुपचूप कोणालाही न कळत फिल्म शूट करतो. यात तो स्वतः टॅक्सी ड्रायव्हर बनलाय. त्या टॅक्सीमध्ये 3 कॅमेरा सेटअप ठेवलाय आणि ह्या टॅक्सीमध्ये येणारी चढणारी लोक, उतरणारी लोक आणि त्यांच्यात होणारे संभाषण याच्यातनं त्या फिल्म बद्दल तो बरंच काही बोलून गेलाय. टॅक्सी ड्रायव्हर म्हणून हा काम करतोय, त्यामुळे त्याच्या टॅक्सीत बसणारे पॅसेंजर्स सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. हे पॅसेंजर्स कशाचं प्रतिनिधित्व करतात? तर इराणमधली सामाजिक परिस्थिती असेल, त्यातले नातेसंबंध असतील, इराणमधली आर्थिक परिस्थिती कशी आहे, कला, क्रीडा यासाठी इराणमध्ये कसं वातावरण आहे, सिनेमा जर बनवायचा असेल तर त्याच्यासाठी कोणते कोणते नियम आहेत, या सगळ्याबद्दल आणि नातेसंबंध अर्थातच या सगळ्यावर भाष्य करणारे आणि कळत नकळत स्वतःची परिस्थिती सांगणारे असे सगळे पॅसेंजर्स या डिरेक्टरच्या टॅक्सीमध्ये येऊन बसतात आणि थोड्या काळासाठी तो प्रवास करतात. त्यातून त्यांचं आयुष्य उलगडत जातं. फिल्म बनवणं हे दूर राहिलं, खरं तर फिल्म बघण्यावर पण निर्बंध आहेत. त्यातला एक पॅसेंजर हा DVD CD देणारा असतो आणि त्यातनं आपल्याला कळतं की हे सगळं चोरी छुपे चाललंय. तिथे ऑफिशियली ह्या गोष्टी करायला अलाउड नाही. या सगळ्यामध्ये त्याला ठरवून तो भेटतो त्याच्या अगदी जुन्या शेजाऱ्याला आणि तो जवळजवळ 7-8 वर्षांनी त्याला भेटतोय. तो शेजारी सुटाबुटातला त्याच्या शेजारी येऊन बसतो टॅक्सीमध्ये आणि त्याच्याशी गप्पा मारतो. त्यामध्ये त्या 5 मिनिटाच्या संवादामध्ये इतकं हृदयाला भिडणारं त्याचं सगळं भाष्य आहे ना, की कुठल्या परिस्थितीतनं तो स्वतः गेलाय आणि आपल्या आजूबाजूची माणसं नेमकी कशी आहेत आणि आपण तरी नेमके कोण आहोत, या सगळ्याचा खूप खोल विचार त्या शेजाऱ्याच्या तोंडून 5 मिनिटात आपल्यापर्यंत हा डिरेक्टर पोहोचवण्यामध्ये खूप यशस्वी होतो. त्या सगळ्या व्यक्तिरेखांमध्ये एक खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे हाना, त्याची पुतणी. हा टॅक्सी ड्रायव्हर स्वतः डिरेक्टर टॅक्सी घेऊन तिला शाळेतनं घ्यायला जातो. तेव्हा ती थोडीशी चिडलेली असते त्याच्यावर आणि तिची बडबड सुरू होते. तिथपासून ते कॅरेक्टर ग्रीप पकडतं आणि तिच्या अनुषंगाने खूप छान गमतीशीर गोष्टी उलगडून दाखवलेल्या आहेत. ती जी हाना आहे ती शाळेमध्ये फिल्म शिकते. तर त्यांना फिल्म बनवण्यासाठी प्रोत्साहन दिलंय. त्यांना एक कॅमेरा दिलेला आहे छोटा आणि त्याच्यावर सांगितलंय की तुम्ही शूट करून काहीतरी फिल्म बनवून आणा. पण त्यांना नियम दिलेले आहेत की इराणमध्ये फिल्म बनवताना काय नियम असले पाहिजेत, कॅरेक्टरची नावं कशी असली पाहिजेत. सो कॅरेक्टरची नावं ठरवताना पण संतांची नावं ठेवायची आहेत वगैरे असे जे सगळे नियम आहेत, जे आपल्याला ऐकताना खूप गमतीशीर वाटतं. आणि इराणमध्ये फिल्म ही कशी असेल याचा उलगडा होत जातो. त्या हानाचे खूप निरागस प्रश्न त्यात दाखवलेले आहेत की तिची उत्सुकता आहे, कुतूहल आहे आणि त्या कुतूहलातून ती प्रश्न विचारते. तर इथे तिच्याकडे कॅमेरा आहे हानाकडे आणि ती काहीतरी शूट करते आणि जो ड्रायव्हर आहे तो स्वतः डिरेक्टर आहे आणि त्याची फिल्म आहे. तर फिल्मची प्लेसमेंट अशी केली आहे की त्याने त्याच्या मनातले सगळे प्रश्न कुठेतरी त्या हानाकडनं वापरलेत, विचारलेत असं वाटून जातं. परिस्थितीमुळे माणसाच्या हातून काही वेळेला चुका घडतात. तर त्या घडल्यानंतर सुद्धा कशामुळे घडल्या असतील किंवा त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी कारण असेल, याचा विचार न करता अत्यंत टोकाच्या शिक्षा देणं किंवा स्त्रियांनी कोणत्याही प्रकारचे खेळ बघायला न जाणं, ह्या प्रकारचे जाचक नियम आपल्याला या फिल्मच्या निमित्ताने त्या देशामध्ये लागू आहेत हे कळून येतं. ही फिल्म जेव्हा बनली तेव्हा खरं तर त्या डिरेक्टरवर बंदी आणलेली आहे फिल्म बनवण्यावर. त्यामुळे त्याने ती गुपचूप बनवली आणि आता प्रश्न होता की ही फिल्म त्या देशातून बाहेर कशी पाठवायची. फार छान क्लुप्ती त्याने वापरली आहे. त्याने पेनड्राईव्ह मध्ये USB मध्ये ती फिल्म ठेवली आणि ती एका केकमध्ये लपवली आणि तो केक एक्सपोर्ट केला बाहेरच्या देशात आणि अशा पद्धतीने ती फिल्म बाहेर पोहोचली आणि फेस्टिवल पर्यंत जाऊ शकली. मला वाटतं जगभरातल्या खूप वेगवेगळ्या फेस्टिवल्स मध्ये ही गेली आणि
बऱ्याचशा फेस्टिवल्समध्ये तिला बक्षिसं सुद्धा मिळालीत. म्हणजे बर्लिन फिल्म फेस्टिवल असेल, कान्स फिल्म फेस्टिवल असेल, अशा अनेक फेस्टिवल्समध्ये ती गाजली आणि खूप लोकप्रियता त्या फिल्मला तिथे मिळाली होती. त्या फिल्मला भरपूर अवॉर्ड्स मिळाली. तेव्हा ह्यांनी परमिशन मागितली इराणकडे की ही आपण सर्वांसाठी ओपन करूया. पण इराण गव्हर्नमेंटने ती नाकारली आणि त्यांनी सांगितलं की देशावर असं भाष्य करणारी ही फिल्म आपण प्रदर्शित करूच शकत नाही. सो या फिल्मला ही बंदी आणली गेली. या फिल्मला जेव्हा वेगवेगळे अवॉर्ड्स जाहीर झाले तेव्हा ते अवॉर्ड घ्यायला सुद्धा हा जाऊ शकला नाही. कारण बंदी होती त्याच्यावर. हो. त्याच्यावर जी 20 वर्ष देशातून बाहेर पडण्याची बंदी होती त्यामुळे शेवटी अवॉर्ड घ्यायला त्याची पुतणी हाना हिला जायला लागली. फिल्मला अनेक महोत्सवांमध्ये बक्षिसं मिळाल्यानंतर जाफर पनाही एके ठिकाणी असं म्हणतो की मला निर्मिती करण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. उलट या निर्बंधांनी मला अशी एक प्रेरणा मिळाली की मी माझ्या अंतर्मनाशी जोडलो गेलोय आणि अधिकाधिक चित्रपट बनवीन भविष्यामध्ये, ह्याची मला पूर्ण खात्री वाटते. टॅक्सी तेहरान इराणियन सिनेमा का बघावा? एखाद्या देशामधले फिल्म संदर्भातले जाचक नियम जाणून घेण्यासाठी. या निर्बंधांमधून सुद्धा फिल्म बनवण्याची जी तळमळ आहे ती जर बघायची असेल तर हा सिनेमा बघायला हवा. फिल्म किती सहज सुंदर असू शकते या फिल्म मेकरची सहजता बघण्यासाठी. हानाचं कॅरेक्टर बघण्यासाठी, कारण त्या कॅरेक्टरमुळे सगळी फिल्म ही पुढे जायला मदत होते. कॅमेराला किती लिमिटेशन्स आहेत आणि तसं असूनही फक्त एका टॅक्सीमध्ये कॅमेरा ठेवून जी फिल्म बनवली आहे त्यासाठी. सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती दाखवण्यासाठी चित्रपटाने किती वेळ घेतला असेल? अवघ्या 82 मिनिटांमध्ये हे सगळं आपल्या समोर उभं राहतं. हा चित्रपट कुठे बघता येईल तर Amazon Prime वरती हा चित्रपट अवेलेबल आहे. त्याची मूळ भाषा पर्शियन आहे आणि इंग्लिश सबटायटल मध्ये तो आपल्याला समजू शकेल. टॅक्सी तेहरान हा चित्रपट तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा एपिसोड सुद्धा भरपूर प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. इथेच थांबतोय. बाय.